संजय लीला भन्साळींना हा बाजीराव करायचा होता. मग त्यांनी शैलला सांगितलं. मग शैलचा फोन मला आला की आप प्रोडक्शन हाउस में आइए और फिर आपके भन्साळी साहब के साथ में मुलाकात करके देते हैं. बोला ठीक है. गेलो. बोले क्या आता है आपको? मैंने मतलब मैं मराठी फोक गाता हूँ. बोले हाँ हमको मराठी ही चाहिए. तो मग ते असे दीपिका वगैरे सगळे बसलेले होते तुमच्यासमोर. हो. आता ग्रामीण भागातून गेलेला माणूस मैंने कभी देखा ही नहीं था इतनी स्मार्ट लेडी. तो बोले इन पे आपको लिखना है. म्हटलं ठीक आहे. मग मी ते तिथेच लिहिलं आणि तिथेच गायलं आणि ते लॉक झालं. मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं गणेश चंदनशिवे यांच्या आयुष्याला कलाटणी दिली ते म्हणजे मस्तानीनं. आज मस्तानी जेव्हा येते त्याच्या आधी जो आवाज येतो, म्हणजे मस्तानीच्या आधी तुम्ही येता, तुमचा आवाज येतो. मला असं वाटतं की या मुलाखतीला काय म्हणतात की त्या पदाशिवाय पूर्णत्व येणार नाहीये. मस्तानी झालं पाहिजे. नभतुनी आली अप्सरा, हे नभतुनी आली अप्सरा, अशी सुंदरा साज सजवून आली 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 ग आली. केसमधी माळला गजरा, लोकांच्या नजरा खिळल्या तिच्यावर. आली ग आली दुनियाची प्यारी तू, आगनारी हरणी ग, आगनारी सुंदरा. आली ग आली महारानी ग आली. जिजीर जिजीर जी नजर जो तेरी लागे, मैं दीवानी हो गई, मैं दीवानी, हा दीवानी मस्तानी हो गई. जेव्हा हा मातीतला आवाज, हा मातीतला माणूस बॉलिवूडमध्ये जातो तेव्हा नेमकं काय मिळतं? प्रतिष्ठा मिळते का? पैसे मिळतात का? इज्जत मिळते का? नेमकं काय होतं बॉलिवूडमध्ये गेल्यावर? आणि हे जेव्हा सगळं ऐकलं तेव्हा संजयजींची काय प्रतिक्रिया होती, दीपिकाजींची काय प्रतिक्रिया होती, तेही ऐकायचं आहे. प्रतिष्ठा ही तुमच्या प्रतिभेवर अवलंबून असते आणि ज्यांच्याकडे प्रतिभा असते त्यांना प्रतिष्ठा आपोआप मिळत असते. तुम्ही अपेक्षा करू नये कोणाकडून की मला लोकांनी मोठं म्हणावं. तुमची उंची तुम्ही तेवढी वाढवून ठेवली पाहिजे. लोक तुम्हाला सुख जवळ करतात. जुहूला सनी देओलचा स्टुडिओ आहे. तिथे मला विशेष बोलवलं गेलं बाजीरावच्या स्क्रीनिंगसाठी आणि बॉलिवूडमधले बरीच मंडळी तिथे आली होती. म्हणजे कसं आहे की जी मोठी माणसं आहेत ना ती मनाने सुद्धा मोठी असतात. स्वतः रणवीर सिंग लोकांना ओळख करून देत होता माझी. वो आपको पता है किसने गाया है? वो मराठी ये बंदे ने गाया है. बरोबर आहे. किंवा भन्साळीजी किंवा दीपिका, लोक जवळ घेऊन मला फोटो काढत होते.